आपल्या देशाच्या दक्षिण भागात आणि समुद्राकाठच्या भागात नारळाची झाडं आढळतात. ती अगदी उंच उंच वाढतात. त्यांना अगदी वरच्या टोकावर नारळ लागतात. आपल्याला नारळ मिळवायला झाडावर चढून जावे लागते. त्या सरळसोट झाडावर चढताना अगदी सतर्क राहावे लागते. थोडासाही निष्काळजीपणा केला तर आपण धडामकन खालीच पडू. तर गोष्ट आहे केरळमधली, आपल्या भारतातलं दक्षिणेकडचं एक सुंदर राज्य. मुरली हा तिथला झाडावर चढून नारळ काढण्यात पटाईत असलेला एक माणूस. लहानपणीच मुरलीने हे काम त्याच्या वडिलांकडून शिकून घेतले होते. गावात कोणालाही त्याच्यासारखे नारळाच्या झाडावर चढता येत नसे आणि गावात कोणालाही झाडावरचे नारळ उतरवायचे असतील तर मुरली अण्णा, आमच्या झाडावरचे नारळ उतरून द्याल का? हो हो, उद्या येतो मी. सगळे त्यालाच बोलवायचे. मुरली पण नारळ नीट उतरवून द्यायचा. सगळेजण त्याच्यावर खूप खुश होते. पण आता मुरली म्हातारा होऊ लागला होता. त्याला झाडावर चढताना दम लागायचा. म्हणून त्याने गावातल्या तरुण मुलांना या कामाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मुरली खाली उभा राहायचा आणि मुलांना झाडावर कसे चढायचे ते सांगायचा. हे बघ, दोन्ही पाय जुळव, दोन्ही हाताने पक्क धर. आता एक हात वर घे, मग दुसरा घे आणि आता दोन्ही पायांनी एकदम उडी मारून वर सरक. मुलं त्याचं ऐकायचे. काही दिवसातच ते नारळ काढण्याच्या कामात तरबेज व्हायचे. अशा कितीतरी मुलांना त्याने तयार केले होते. पण मुरलीची एक सवय खूप मजेदार होती. कोणी मुलगा झाडावर चढत असला तर तो एकदाच त्याला कसं चढायचं ते शिकवायचा आणि तो मुलगा झाडावर चढत असताना किंवा नारळ काढत असताना शांतपणे उभा राहायचा. पण जेव्हा तो मुलगा खाली उतरायला लागायचा तेव्हा मात्र सतत ओरडून सूचना द्यायचा. अरे सांभाळ, नीट उतर, अरे नीट लक्ष दे, नीट उतर. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटायचे. एकदा एकाने त्याला विचारलेच, मुरली अण्णा, तुम्ही मुलांना वरती जाताना जास्त सूचना देत नाही, पण तो खालती उतरायला लागला की सतत सूचना देता, काळजीपूर्वक उतर म्हणता, तर असं का? त्यावर मुरली म्हणाला, अरे वरती चढताना प्रत्येक जण सतर्क असतो, कारण चढणं कठीण असतं आणि त्याला नारळापर्यंत पोहोचायचं असतं ना. पण एकदा का नारळ काढले की उतरताना ते तेवढे जागरूक राहत नाहीत. त्यांना वाटतं सर्रकन झाडावरून खालती उतरावे आणि अशा वेळीच घाईत हातपाय सुटून तो खाली पडायची भीती असते. म्हणून मी उतरताना त्यांना जास्त सूचना देतो. आपल्याला पण जेव्हा एखादे लक्ष गाठायचे असते तेव्हा ते प्राप्त होईपर्यंत आपण धडाडीने कामाला लागतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. पण एकदा का ते आवाक्यात आले की मात्र निश्चिंत होतो, तेवढे सतर्क राहत नाही. अशाच वेळी अपघात होण्याची फार शक्यता असते. गिर्यारोहक पर्वताच्या शिखरावर चढतात. अतिशय कठीण चढाव, प्रचंड उंचीवर प्राणवायूची कमतरता, अशा अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. पण नेटाने आणि जिद्दीने ते उंच शिखर सर करतात. एकदा का ते शिखर पादाक्रांत केले की त्यांना अत्यानंद होतो. तिथे आपल्या देशाचा ध्वज रोवला की तर कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. मात्र आनंदाच्या भरात तेथून खालती उतरायला सुरुवात करताना तेवढीच सावधगिरी बाळगावी लागते. असे म्हणतात, पर्वतावर चढण्यापेक्षा उतरणे जास्त कठीण असते. उतरतानाच जास्त अपघात होतात. त्यामुळे जास्त सतर्क राहावे लागते. म्हणून काम सोपं असो की कठीण, ते करताना लक्षपूर्वक करणे महत्त्वाचे असते. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.